जर लोकांना किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माहिती नसेल तर आपण पर्यटन कसं उभं करू. म्हणजे खरं सांगतो की मी बाहेर देशांमध्ये जे काही फिरून आलो आहे त्याच्यानंतर मग त्यांच्या इकडचं सौंदर्य बघितलं, आपल्या इकडचंही मला माहिती आहे, पण त्यांच्या इकडचं नियोजन बघितलं. छोटे छोटे लोकेशन, छोट्या छोट्या गोष्टी, काही ठिकाणी छोटा छोटा इतिहास घडलेला आहे, तरी त्यांनी ज्या पद्धतीने राखलाय ना ते बघून वाईट वाटते की आपल्याकडे खरंच असा राजा होऊन गेला आहे ज्याला पुढचे 100 काय हजारो वर्ष कोणी विसरणार नाही. त्याचे विचार, त्याचा इतिहास, त्याचं कोरिल्ला वॉरफेअर तर आत्ताही लेटेस्ट मॉडर्न मिलिटरीमध्ये त्याचा यूज केला जातो. तब्बल आपला रायगड 40 वर्ष तिथे कोणाला जाऊन नाही दिलं. काय अवस्था झाली असेल त्या रायगडाची. आधी इंग्रजांनी जे काय आपल्या भारतावरती लुटमार केली, भारताची जी काही दैना उडवली, त्याच्यानंतरनं भारतातल्या लोकांना स्थिर स्थावर होण्यासाठी थोडासा काळ द्यावा लागला. तो गेला. वर्षात त्या येणाऱ्या मुलांना आपण काय दाखवणार, हे मागच्या 100 वर्षात शासनाने उभे केलेले हे किल्ले. मग ते विचारणार महाराजांनी उभे केलेले कुठले, मला दाखवा. मग ते कुठे, त्याच्या खाली. नमस्कार, मी जीवन कदम, मराठी ट्रॅव्हल ब्लॉगर. जवळपास पाठीमागच्या 10 वर्षांपासून मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना मी भेटी देतोय. त्यातही प्रामुख्याने गडकिल्ल्यांना भेटी दिलेत. जवळपास एक 200 किल्ल्यांच्या आपण छान छोटे गाणे ब्लॉग डॉक्युमेंटरी बनवलेले आहेत. आणि त्या पूर्ण बनवत असताना जे काही मला अनुभव आलेत ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. पहिली तर गोष्ट, आपले जे गडकिल्ले आहेत ते आपल्या राजांचे शेवटचे जिवंत पुरावेत असं मला वाटतं. कारण की आज ते आहेत, ते दिसत आहेत तिथे आणि त्यांना आपण स्पर्श करू शकतो. ह्याच्यावरून आपल्याला हे समजतं की इतिहास घडलेला आहे. आता हेच जर आपण पुढच्या 50 ते 100 वर्षानंतरनं एखाद्या मुलाला विचारलं किंवा सांगितली एखादी स्टोरी महाराजांची, तर तो पहिला प्रश्न काय विचारेल, कुठं घडला होता इतिहास, कुठेत किल्ले, कुठेत त्या वास्तू. हा जर त्यांनी प्रश्न विचारला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याकडे नसेल तर आपण काय करावं. आज तागायत आपल्या ज्या महत्वाच्या ज्या पुराण कथा आहेत, जसं की रामायण म्हणा, महाभारत म्हणा, तर लोक आज त्यांचे पुरावे विचारत आहेत. कारण की त्यांचे पुरावे आपल्याला आता सढळपणे किंवा जिवंत पुरावे खूप कमी सापडतात. मग लोकांचा विश्वास नाही बसत. मग जर आपल्या महाराजांच्या इतिहासावरती विश्वास पुढच्या पिढीने जर ठेवायचा असेल तर हे जे जिवंत पुरावे ते आपल्याला राखणं गरजेचं आहे. मला प्रश्न पडतो की आपले राज्यकर्ते याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतायत. पण हा दृष्टिकोन नक्कीच असायला हवा की पुढच्या 100 वर्षानंतर आपले महाराजांचे किल्ले हे त्या पुढच्या पिढीला दाखवता यावेत, असे तरी किमान टिकवता आले पाहिजेत आपल्याला. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जे स्ट्रक्चर आहे, मी म्हणेन ते स्ट्रक्चर कधीही राहण्यासाठी किंवा ऐशो आरामासाठी किंवा महल बांधण्यासाठी किल्ले नक्कीच महाराजांनी नव्हते बांधले. ते लढायांच्या उद्देशानेच बांधले गेले होते. तेही अशा ठिकाणी जिथे दुर्गम भाग, तिथे पोचणं सहजरित्या सोपं नसतंय. त्यामुळे बाहेरच्या किल्ल्यांना जर आपण कम्पेअर केलं तर बाहेरच्या किल्ल्यांना म्हणजे राजस्थानच्या किल्ल्यांना जर आपण कम्पेअर केलं तर ते किल्ले खूप मोठे किल्ले, आज नक्कीच त्याचं पर्यटन खूप मोठं केलं जात आहे. ते टिकवण्यासाठी त्या काळच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांचे हात मिळवणी केली सुद्धा असेल, केली पण होती मी म्हणेन. त्यामुळे ते किल्ले टिकले. 1818 मध्ये ज्यावेळी अँग्लो मराठा जे युद्ध झालं त्याच्यानंतरनं इंग्रजांना एक गोष्ट तर नक्कीच कळली होती की मराठ्यांचे जे सगळ्यात मोठे शक्तिस्थान किंवा पॉवर हाऊस म्हणतात ना, ते हे गडकिल्ले आहेत. त्यांना जर आपण उद्ध्वस्त केलं तरच ते गडकिल्ले, तरच ते मराठे आपल्याला परास्त करता येणार. त्यांच्यावरती आपल्याला ते पुन्हा उभे राहू नाही शकणार आहेत मराठे. ह्यासाठी मराठ्यांना हरवल्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचा एकूण एक किल्ला हा उद्ध्वस्त केला.
1818 मध्ये ज्यावेळी इंग्रज आणि मराठ्यांचं जे युद्ध झालं, ज्याच्यामध्ये इंग्रज जिंकले, त्यावेळी इंग्रजांनी काय केलं, तर त्यांना माहिती होते की मराठ्यांची सर्वात मोठी बळस्थानं जे ते हे किल्ले आहेत. जर हे किल्ले जर आपण नाही पाडले तर मराठी पुन्हा उभे राहतील. कारण की मराठ्यांची हीच हिस्ट्री राहिलेली आहे. आपले थोरले छत्रपती गेल्यानंतर ज्यावेळी छत्रपती संभाजी आले, छत्रपती संभाजी नंतर राजारामांनी पुढचं चालवलं, पुन्हा शाहूंनी चालवलं, पुढे सगळ्यांनी चालवलं. असं नाही की थांबलं आपलं स्वराज्य. त्यामुळे त्यांना ही गोष्ट माहिती होती, म्हणून त्यांनी एकूण एक किल्ला, काही असतील अपवाद, बट बरेचसे किल्ले हे त्यांनी पाडल्यानंतर नक्की जे काही स्ट्रक्चर्स त्यावेळी होते राहण्याजोगे, ते स्ट्रक्चर्स त्यांनी ठेवले म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की तिथे आता सगळं असं बंजारच झालेलं आहे, जिकडे कोणी नंतर लक्ष पण नाही दिलं. 150 वर्ष राज्य केलं ना इंग्रजांनी, त्या काळात कोणी जास्त केलं पण नाही. बघा काय आहे की एक पर्यटक म्हणून आपण जर किल्ल्यावरती जात आहोत तर पहिल्यांदा त्या किल्ल्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे की त्या किल्ल्यावरती जाऊन आपण काय बघणार आहोत. निसर्ग नक्कीच महाराजांनी किल्ले अशा ठिकाणी बांधलेत की जिथे खरंच स्वर्ग म्हणावा अशी काही ठिकाणं आहेत. म्हणजे गरुडाचं घरटं म्हणून म्हटलं जातं की नाही राजगडाला, ते खरंच आहे. काय ते अफाट सौंदर्य आहे. पण त्या सौंदर्यासोबतच आपल्याला त्या इतिहासाची माहिती असणं गरजेचं आहे की तिथे नक्की झालंय काय, घडलंय काय, तिथून काय काय सूत्र हलवली गेलेली आहेत. 25 वर्ष त्या राजगडाने काय बघितलंय. आणि तिथे जाऊन जर आपण कचरा करणार असो, तिथे जाऊन जर आपण हुल्लडबाजी करणार असो, तर काय अर्थ नाहीये. एक पर्यटक म्हणून सजग पर्यटन निर्माण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. ते इम्पॉर्टंट आहे. जर लोकांना किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माहिती नसेल तर आपण पर्यटन कसं उभं करू. हे बघा, कधीही पर्यटन उभं करताना आपण मारून तर नाही करू शकत, कोणाला प्रत्येक वेळी शिक्षा करून तर नाही करू शकत. जसे की आता महाराष्ट्रात मराठी टिकवण्यासाठी किंवा बाहेरच्या लोकांना मराठी शिकवण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, म्हणजे असं नाही की बळजबरी आपल्याला कोणावरती नाही करायची, पण त्याच्या अराउंड जर एखादी सिस्टम उभी केली की त्या सिस्टमसाठी लोकांना ती गोष्ट पाळणं गरजेचीच आहे. जसं की महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्याकडे ना पोटेन्शियल इतकं प्रचंड प्रमाणात आहे, आपण विचारही नाही करू शकत. म्हणजे खरं सांगतो की मी बाहेर देशांमध्ये जे काही फिरून आलोय, त्याच्यानंतर त्यांच्या इकडचं सौंदर्य बघितलं, आपल्या इकडचंही मला माहिती आहे, पण त्यांच्या इकडचं नियोजन बघितलं. छोटे छोटे लोकेशन, छोट्या छोट्या गोष्टी, काही ठिकाणी छोटा इतिहास घडलेला आहे, तरी त्यांनी ज्या पद्धतीने राखलाय ना ते बघून वाईट वाटते की आपल्याकडे खरंच असा राजा होऊन गेलाय ज्याला पुढचे 100 काय हजारो वर्ष कोणी विसरणार नाही. त्याचे विचार, त्याचा इतिहास, त्याचं कोरिल्ला वॉरफेअर तर आत्ताही लेटेस्ट मॉडर्न मिलिटरीमध्ये त्याचा यूज केला जातो. पण त्यांचा इतिहास टिकवण्यासाठी त्यांचे सढळ पुरावे टिकवणं खूप गरजेचं आहे, जे आहेत गडकिल्ले. आणि ते टिकवत असताना आपल्याला त्याचं पर्यटन चांगल्या रीतीने करता येणं गरजेचं आहे. कारण की पर्यटन करताना आपल्याला काय दाखवायचं आहे, इतिहास दाखवायचा आहे, बट त्यासोबतच लोकांना तिथे जर जाऊन अशी पडलेली दगडच बघायची तर ती लोक कसा विश्वास ठेवणार आहेत. सो या दोन्ही गोष्टी पॅरलल आहेत. पर्यटन विकास जर करायचा आपल्याला तर डागडुजीही करणं तितकंच गरजेचं आहे, त्यांना टिकवणंही तितकंच गरजेचं आहे, तिथे सोयी सुविधा उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं आहे. आत्ता आपण महाराष्ट्रातले किंवा बाहेर राज्यातले फक्त पर्यटक आत्ता येत आहेत सोशल मीडियामुळे, पण बाहेर देशातील पर्यटक का नाही वळत आहे आपल्याकडे, ह्याचा का नाही कोणी विचार करत आहे. बाहेर देशातील युरोपियन लोक इतिहासासाठी कुठे कुठे जातात, त्यांना आवडतो इतिहास. मग आपल्याकडे जर एवढा मोठा इतिहास असेल तर त्यांना आपण सह्याद्री का नको दाखवायला, त्यांना आपले गडकिल्ले नको का दाखवायला. त्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, आणि ते जर प्रयत्न करायचे असतील तर त्यासाठी बेसिक सोयी सुविधा आपण काय उपलब्ध करून देतोय हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर काय आहे की आम्ही तर करतोच आहे काम, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील छान छान किल्ल्यांच्या डॉक्युमेंटरीज बनवतोय, व्हिडिओज बनवतोय, ज्याच्या थ्रू बाहेर राज्यात, बाहेर देशात सुद्धा ते व्हिडिओज बघितले जात आहेत. पण जर ते व्हिडिओ बघून जर लोक इकडे येणार असतील आणि जर इथे आल्यानंतर त्यांना जर ही दुरावस्था जर बघायला मिळाली, ज्या उद्देशाने ती येतील आणि ज्या उद्देशाने जो अनुभव घेऊन ते माघारी जातील, त्याच्यात खूप फरक राहील, नाही का. आणि मानसिकता खूपच महत्वाची. मागे
एका न्यूझीलंडच्या एका पर्यटकाबद्दलचा एक एक्सपिरियन्स सांगतो. काही मुलं छत्रपती संभाजीनगर मधून आली होती. त्या मुलांनी त्या सिंहगडावरती आलेल्या त्या पर्यटकाला काय शिकवावं, तर शिव्या. तो शिव्या शिकवत आहेत मुलं किल्ल्यांवरती. तर या प्रकारचं जर आपण छाप सोडून जाणार असो, किंवा तो जर एखादा पर्यटक हीच इमेज घेऊन जाणार असेल त्यांच्या देशात, तर आपण काय नक्की रिप्रेझेंट करतोय आपल्या गड किल्ल्यांना. नवीन पिढीकडे आपण आशेने बघतोय. त्या नवीन पिढीने ह्या किल्ल्यांना काय देणं गरजेचं आहे. पहिलीच गोष्ट लक्ष. तर त्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण काय देणं गरजेचं आहे. किल्ल्यांना सोयी सुविधा दिल्यानंतर म्हणजे आपण उदाहरण देतो सिंहगडाचं, की सिंहगडाची काय अवस्था आहे. ट्रॅफिक जाम होत आहे, प्रचंड लोंढा तिकडे येतोय. मग सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या की नाही किल्ल्यांवरती, नाही का. पण त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण काय आहे. मिसमॅनेजमेंट. एकच कारण आहे, मिसमॅनेजमेंट. आणि हे मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आहे त्यांचं कॅरिंग कॅपॅसिटी किल्ल्यांची काय आहे हे ओळखता येत नाही आपल्याला. एका किल्ल्यावरती पैसा कमवण्यासाठी आपण अनलिमिटेड लोकांना ऍक्सेस देतोय का. तेच केलं जातंय ना. तुम्ही ठरवा ना, दिवसाला एवढ्याच लोकांना आम्ही वरती पाठवतो, त्याच्याशिवाय आम्ही नाही पाठवू शकत. बरं, ते जर पाठवायचंय तर त्यासाठी त्या लोकांना माहिती असलं पाहिजे. नाहीतर लोक 100 किलोमीटर दूरून तिथं त्या किल्ल्याच्या पायथ्याला येतील आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की यार इथे तुम्हाला अलाउड नाही, कारण की त्यांचा आजचा दिवसाचा कोटा भरलेला आहे, याच्या पुढे लोकांना नाही पाठवणार. नाही, ह्या गोष्टींसाठी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि ती ऑनलाईन सुविधा, तिचं प्रमोशन इतक्या लेवलपर्यंत झालं पाहिजे की लोकांना बाय हार्ट झालं पाहिजे. जर तुम्हाला फ्लाईट बुक करायची असेल, लगेच तुम्ही वेबसाईट ओपन करता, लगेच फ्लाईट बुक करायला जाते ना, चेक करायला अवेलेबल आहे का. तसंच तुम्हाला त्या किल्ल्यावरती जर तुम्हाला उद्या जायचंय, तर उद्यासाठी आपल्याला जागा आहे का जायला हे चेक करणं गरजेचं आहे ना. त्यासाठीचा एखादा प्लॅटफॉर्म, एखादी वेबसाईट असणं गरजेचं आहे राज्य शासनाची. ते जर असेल तर कशाला एवढा गोंधळ उडेल. तिथे गेल्यानंतर जर सोयी सुविधा मिळतात, कोणाला नकोत. सोयी सुविधांमुळे गर्दी होते हे तर बोलणं चुकीचं आहे ना. पहिली तर गोष्ट, माझ्यासाठी गड किल्ले हेच स्मारक आहेत. जे काय आपण स्मारक नंतर उभारतोय, प्रतिकृती आपण जी काही महाराजांची आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रतिष्ठापना करतोय, नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण त्याच सोबत महाराजांना जे हवं आहे ते आहेत त्यांची खरी स्मारक गड किल्ले. त्यांच्यावरती खर्च करा. महाराज सगळीकडे आहेत ना, आपल्या मनात महाराज आहेत. नवीन जन्माला आलेली मुलं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणले गेले की जे म्हणतातच ना. समोर त्यांच्या पुतळा असला तरच म्हणतायत असं नाहीये. कारणच असं आहे की त्या राजांनी कामच असं करून ठेवलंय की त्यांना समोर असेल तरच लोकांना आठवण येते असं नाही. गडकिल्ले बघून वाईट वाटतं आत्ता की ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट आपण देतोय ना, ते खरंच डिझर्व नाहीत करत आहेत. त्या उलट महाराजांची मोठमोठी स्मारक आपण उभारतोय, तिथे मोठमोठी इव्हेंट्स उभारतोय, त्याच्या पाठीमागून नक्की काय केलं जातंय. राजकारणच केलं जातंय ना, लोकांना भावनिक केलं जातंय. आणि आपली लोक आहेत भावनिक, पण त्या भावनिक झालेल्या लोकांना हे कळणं तितकंच गरजेचं आहे ना की खरी स्मारक काय आहेत, त्यांच्याकडे आपण का नाही लक्ष देतो. त्यांच्याकडे कोण लक्ष देते त्यांना तुम्ही खरं तर मानलं पाहिजे. जे आहेत गडकिल्ले संवर्धन करणारे संस्था किंवा ते दुर्ग संवर्धक, ते कधीच राजकारणात नाही आहेत. त्या मुलांना काय कुठल्या एका पैशाची अपेक्षा नाही. काय पडले कुणाला, दिवस आठवडाभर काम करून शनिवार रविवार किल्ल्यांवरती जाऊन स्वच्छता करणं, तेही उन्हाळा बघत नाहीत, पावसाळा बघत नाहीत, हिवाळा बघत नाहीत. आणि ती मुलं कधीच प्रकाश झोतात नसतात. आणि ती मुलं कधीच राजकारण पण नाहीत करत, कारण की त्यांचं एकच ध्येय, ती स्मारकं टिकवणं. संवर्धन हे टिकवण्यासाठीच केलं गेलं पाहिजे. नवीन उभारणी ही तेव्हाच केली गेली पाहिजे ज्याचे सढळ पुरावे, डॉक्युमेंटेशन, त्याची कागदपत्र असली पाहिजे, तरच आपण त्याचं उभारणी सुद्धा केली गेली पाहिजे. नक्कीच असं नाही की उभारणी नाही केली पाहिजे, पण त्याचे पुरावे असले पाहिजे की इथे हे असंच होतं. नवीनच जर कन्स्ट्रक्शन आपण करणार असतो तर त्याला डेव्हलपमेंट म्हणतो ना. म्हणजे ज्यावेळी नवीन डेव्हलपमेंट केलं जातं त्यावेळी तो इतिहास, तो पुरावा नष्टच केला गेल्यासारखं नाही वाटत. काय दाखवणार आपण पुढच्या 100 वर्षात, त्या येणाऱ्या मुलांना आपण काय दाखवणार. हे मागच्या 100 वर्षात शासनाने उभे केलेले हे किल्ले, मग ते विचारणार महाराजांनी उभे केलेले कुठलेत, मला दाखवा. मग ते कुठे, त्याच्या खाली. पण जर त्यांना हे सांगितलं की हे असंच होतं, त्याचे पुरावे होते, म्हणूनच आम्ही ते उभारले, तेव्हा त्या मुलांना चांगलंच वाटेल ना की अरे हां, हे असंच होतं. गडकिल्ल्यांचं मॅपिंग हे केलं गेलं जातं, नेहमी केलं जातं. पण
त्याच्याबद्दलचे जे रिपोर्ट्स आहेत ना, ते पब्लिकली खूप कमी लोकांना माहिती असतात की नक्की काय केले गेले, किती खर्च त्याच्यावरती केला गेलाय, कोण करतंय, त्याचं अप्रुव्हल कोणाकडनं मिळतं आणि त्याचं पुढे काय होतं. कारण की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर समथिंग काहीतरी आउटपुट हे आपलं काढणं गरजेचं आहे. आउटपुट काय काढतो. सो मला असं वाटतं की ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये जे यातले एक्सपर्ट लोक आहेत तेच ह्याच्यावरती जास्त कमेंट करू शकतील. मला एवढंच म्हणायचं आहे की केलं गेलं जातंय, सगळीकडेच केलं जातंय का हे मला माहीत नाहीये, पण त्याचं पुढे काय होतंय हेही मला माहीत नाहीये. कारण की पब्लिक डोमेनमध्ये या गोष्टी उघडच नाही आहेत. आपल्या राज्यकर्त्यांना ना आपला इतिहास चांगला माहिती आहे, पण एक गोष्ट समजून जायचं, त्यांना हा इतिहास माहिती आहे म्हणूनच ते या इतिहासाचा त्यांच्यासाठी वापर करत आहेत, त्यांच्या सोयीप्रमाणे. ज्याला इतिहास माहिती नाही ना तो त्याच्यात पडणार पण नाही. पण त्यांनी काय ठरवलंय, मी ही बाजू उचलून धरणार, दुसरा ती बाजू उचलून धरतोय तर मी ही बाजू उचलून धरणार, मी महाराज नॉनव्हेज खात होते की नाही हा मुद्दा उचलून धरणार, हा खात होते, माझ्या मताप्रमाणे खात होते, आणि बाकीचे म्हणतात नाही खात होते. ह्याच्यात राजकारण केलं जातं महाराजांच्या खाण्यावरून. ह्याच्यासारखे शोकांकिता काय. तो इतिहास राज्यकर्त्यांना चांगलाच माहिती आहे आणि त्यामुळे सामान्य जनतेला कसं येडं बनवायचं हे त्यांना चांगलं माहिती. हे जे किल्ल्यांसाठी निधी अनाऊन्स केले जात आहेत ना, ह्यांचा आकडा बघितला ना, कधीतरी मलाच अटॅक आल्यासारखं होतं की यार एवढा मोठा आकडा हे सांगतायत आणि त्याचं केलं काय जातंय. हा मोठा प्रश्न हा माझ्यासारख्या सामान्य शिवभक्ताला पडतोय. कारण की तिथे गेल्यानंतर ना मला काय दिसतंय, किल्ल्यांचं काम कुठे दिसतंय. इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एवढा पैसा लागतो. मला एवढंच म्हणायचंय की आहे ना पैसा आपल्या महाराष्ट्राकडे, नक्की करा. 600 कोटी काय 1000 कोटी अनाऊन्स करा, गरज आहे आणि ते आपले किल्ले ते डिझर्व करतात. पण त्या 1000 कोटींचे जी व्हॅल्यू आहे ना, ते जे काम आहे ना, ते किल्ल्यांवरती केलं गेलं पाहिजे. पण ते होत नाहीये, अनाऊन्स केले जाते. पण त्याच्या पाठीमागून काय केलं जातंय हे जनतेला कोणालाच माहित नाही. जनता प्रश्न उपस्थित नाही करत की पुढे काय झालं. अलीकडे काय झालंय माहिती आहे काय की सोशल मीडियामुळे लोकांना काहीच किल्ल्यांची नावं अशी फेमस झालेली आहेत. हा तिकडे जायचंय. कशामुळे? एक तर ॲडव्हेंचर असते, एक तर सुंदर असते, किंवा एक राजधानी असते. आपला किल्ला असेल, राजगड असेल, रायगड असेल, हे काही किल्ले सोडले तर लोकांचं इतर किल्ल्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की यार नको यार त्या किल्ल्यावरती नको जायला, तिथे काही नाहीये. एखादा जर किल्ला आपल्याला नाशिकच्या सातपुडा रांगेच्या जवळ दिसतोय, एखादा हातगड नावाचा किल्ला अगदी बाउंड्रीवरती, त्या किल्ल्याकडे किती जण जातात बघायला त्याला. हातगड किल्ला किती जणांना माहिती आहे? मी तर म्हणतो महाराष्ट्रातील इतके किल्ले आहेत जे लोकांना माहिती पण त्यांची नावही माहिती नाही. मध्ये आम्ही न्हावा नावाचा गड, न्हावागड, त्याला न्हावीगड, न्हावागड, त्याला रतनगड सुद्धा म्हटलं जातं. रत्नदुर्ग नाही, रतनगड सुद्धा म्हटलं जातं. त्या किल्ल्याला भेट दिली. तो किल्ला इतका दुर्गम आहे, तो किल्ला इतका अवघड आहे चढायला, महाराष्ट्रातल्या लोकांना माहितीच नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा भारतीय लोकांना एवढंच माहिती हरिहरगड किल्ला खूप डेंजर, कलावंतीन खूप डेंजर. अरे पण अशा किल्ल्यांना तुम्ही भेटीच नाही दिल्यात जिथे ह्याहीपेक्षा अवघड चढाई आहे. तर ॲडव्हेंचर पण तुम्हाला आवडतंय ना, तर तुम्ही त्याही किल्ल्यांच्याकडे जाऊन एकदा बघा. नाही कोणी जात तिकडं, कारण की फेमस नाही आहेत, ते जवळ पण नाही आहेत. मुंबई पुण्याच्या जवळपासचे सगळे किल्ले फेमस झालेत कारण की ते लोकांना ॲक्सेसिबल आहेत. काही किल्ले सौंदर्यामुळे झालेत, काही किल्ले इतिहासामुळे झालेत, काही किल्ले ॲडव्हेंचरमुळे झालेत. पण आपण किती भुईकोट किल्ल्यांना भेटी देतो, किती जलदुर्गांना भेटी देतो. ही भेटी कशासाठी दिले गेले पाहिजेत? लोक कशासाठी जातात? पर्यटनासाठी जातात ना. पर्यटन म्हणजे का, तर काहीतरी नवीन शिकायला पण तिथे जायला पाहिजे ना. पर्यटन म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नाहीये. एन्जॉयमेंटसाठी वेगळी ठिकाणं असतात. किल्ल्यांवरती तुम्हाला एन्जॉयमेंट काय करायची? तो इतिहास आहे, तो जाणून घ्यायला तुम्ही तिथे गेलं पाहिजे ना. सिम्पल लॉजिक आहे ना. ह्याच्यात वेगळं कोणाला सांगायची काहीच गरज नाही. तिथे हुल्लडबाजी करायची काहीच गरज नाही. तिथे मोठमोठ्याले साऊंड लावून जाण्यात काहीच अर्थ नाहीये. ते कुठे चाललोय हेच त्यांना समजत नाहीये. म्हणजे विचार करा, साऊंड मोठ्याने लावलेला आहे, मोठमोठ्याली गाणी ऐकत चाललेत, फुल मूडमध्ये सगळेजण चाललेत. कुठे चाललेत? जिथे आपल्या पूर्वजांनी लढाईमध्ये तो किल्ला जिंकण्यासाठी कितीतरी जणांचे प्राण तिथे दिलेत. आपण असं करू का? म्हणजे कोणाचं जर आपल्या जवळपासचं कोणाचं जर एखाद्या ठिकाणची डेथ झाली असेल
त्या ठिकाणी तुम्ही वाजत जाल का? नाही जाणार ना. मी इथे का जातोय आपण? ह्याचं कारणच आहे की त्यांना माहितीच नाही की आपण कशासाठी जातोय. शोकांकित आहे ना. महाराष्ट्राच्या, फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर पूर्ण देशाच्या इतिहासात आपल्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा अभ्यास हा शिकवला गेला पाहिजे. उघडणं इतिहास आलाच, पण गडकिल्ले का? कारण की आपले गडकिल्ले फक्त राज्य स्थापित करण्यासाठी नाही किंवा राज्य चालवण्यासाठी नाही, तर आत्ताच्या घडीला जसे पूर्ण आपल्या देशाला संरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या तुकडे आहेत, जसं की BSF असेल, ITBP असेल, ह्या ज्या तुकडे आहेत ना त्यांचे ना बॉर्डरला हे असतात, चेकपोस्ट असतात. त्या कशासाठी असतात? पेट्रोलिंग करण्यासाठी. त्या पूर्ण परिसरात कोणी येतंय जातंय का दुश्मन. तर आपल्या ह्या महाराष्ट्रात तुम्ही जर बघाल ना तर किल्ल्यांची जी रचना आहे ना किंवा त्यांची जी उभारणी आहे ना ती कोणत्या बेसिसवरती केली गेली आहे. इथे जर कलावंतीन दुर्ग आहे तर कलावंतीन दुर्गच्या परिक्षेत्रात टप्प्यात जेवढा परिसर येतोय तो परिसर हा त्या परिसराचं पेट्रोलिंग केलं जातंय त्या किल्ल्यावरून. पुन्हा त्याचा तो परिसर संपला की जवळ अजून एक किल्ला आहे, इर्शाळगड आहे, नाही का. इर्शाळगडानंतर पुढे वरती आपण गेलो, घाटावरती चढून गेलो, लोहगड आहे, विसापूर. सो अशी एक शृंखला आहे. एका शृंखलेत हे सगळे किल्ले आहेत. हे कशासाठी आहेत? तर त्या येणाऱ्या त्या वाटेवरून कोणी घुसखोर येतोय का आपल्यात किंवा आपल्यावरती परकीय आक्रमण होत आहेत का त्याच्यावरती पेट्रोलिंग नजर ठेवण्यासाठी हे किल्ले आपण उभारले गेलेत. आपली कोस्टल लाईन स्ट्रॉंग करण्यासाठी जलदुर्गांची उभारणी केली गेली. आत्ताच्या करंट वॉरफेअरमध्ये त्या गोष्टींचंच इम्प्लिमेंटेशन केलं जातंय ना. मग या गोष्टीला आपण पाठ्यक्रमांमध्ये नक्कीच घालू शकतो. शिकण्यासारखीच गोष्ट आहे ना. गोरिला वॉरफेअर ही शिकवण्यासारखीच गोष्ट आहे ना. जर आपल्या मुलांना मोठं होऊन मिलिटरीत जायचंय, देशासाठी संरक्षण करायचं, त्यांना जर त्याचं शिक्षण हे लहानपणापासूनच इतिहासामधून जर प्रेरणा मिळत गेली त्या मुलांना पुढे शिकायला अवघड काय. दुसरी गोष्ट, महाराजांच्या इतिहासाबद्दल ज्यावेळी त्यांना माहिती कळेल त्यावेळी ती मुलं घडतानाच अशी घडतील की जी वाईट विचारांची नसतील, ती चांगलाच विचार करतील. हा विचार घडवण्याची ताकद आपल्या इतिहासात आहे. मग तो इतिहास आपण आपल्या लहान मुलांना पाठ्यक्रमांमध्ये का नाही शिकवला पाहिजे? शिकवलाच पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. मी तर म्हणतो मोठमोठ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ना बाहेर देशातल्या सध्या, त्यांनी सुद्धा या गोष्टींवरती काही लेक्चर्स घेतले पाहिजेत, काही पुस्तकं काढली पाहिजेत. त्याचा अभ्यास खरं तर काही देशांमध्ये केला गेला जातोय, ते आपल्याला माहिती नाहीये, कारण आपल्यात हे होत नाहीये ऑफिशियली. दुर्गप्रेमी, शिवप्रेमी म्हणून बरेच लोक नक्कीच खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करतायत आपल्या इतिहासाचा. नवीन इतिहास आपल्यासमोर आणला जातोय. पण तो जर त्या इतिहासाचा, कारण की इतिहास कशासाठी आहे? पाठीमागे ज्या घडलेल्या आपल्या चुका आहेत त्या पुढे न घडू यासाठी पाठीमागचा अनुभव आपण घेऊयात. ते पुन्हा आपल्याला रिपीट नाही केला पाहिजे. इतिहास त्यासाठी असतो. म्हणजे एखादा आपण ज्यावेळी पुस्तक वाचतो ते कशासाठी वाचतो? तर तो जो पुस्तक लिहिणारा आहे ना त्याने त्याचं आयुष्य ते पुस्तक लिहिण्यासाठी घालवलेलं आहे. त्याने त्याची 30-40 वर्ष त्या पुस्तकासाठी दिलेली आयुष्याची, त्याने जो अनुभव घेतलाय आणि त्यातून तो त्याचा समरी ही त्याच्यात उतरवतोय. त्याचा अर्थ, त्याच्या आयुष्याचा अर्थ किंवा त्याच्या आयुष्यातला जो अनुभव आहे किंवा जो अभ्यास केलेला इतिहास आहे तो त्याच्यात लिहितोय. तो इतिहास जर आपल्याला पुस्तक रूपी एका दिवसात वाचता येण्यासारखा आहे, याचा अर्थ त्या लेखकाचे 30 वर्ष आपण एका दिवसात जगलो, एवढी ताकद पुस्तकांमध्ये. 30 पुस्तकं आपण जर वाचतोय, लहानपणीच आपल्याला त्याच्याबद्दल शिकवलं गेलं जातंय, तर आपण कितीतरी पटीने पुढे जातोय, विचारांमध्ये सुधारलं जातोय, समजलं जातंय की या चुका आपल्याला नाही करायच्या. खरं सांगू तर हे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट राहील, पण आपल्या या किल्ल्यांना या जागतिक वारसा स्थळांमध्ये कितीतरी वर्ष आधीच स्थान दिलं गेलं पाहिजे होतं. जाऊ द्या, लेट का होईना मिळालं, पण ते मिळाल्यानंतर ना एका गोष्टीची भीती ही नेहमीच आहे किंवा मलाही राहणार आहे की जागतिक दर्जाचं जे काही नामांकन मिळाले आपल्याला की नाही, ते टिकवण्याचं सर्वात मोठं जे इंद्रधनुष्य आहे किंवा ते काय म्हणतो आपण, मोठं ते दिव्य आहे, ते आपल्याला पेलावं लागणार आहे. आणि त्या लेवलच्या सुविधा, त्या लेवलचं काम हे त्या किल्ल्यांवरती करावं लागणार आहे. आणि जर ते केलं गेलं नाही आणि जर हे नामांकन काढलं गेलं तर ज्या मोठ्या प्रमाणात किल्ल्यांची किंवा आपल्या इतिहासाची नाचक्की होणार आहे ह्याची मला थोडीशी भीती आहे. आणि ह्याच्यावरती किमान मी म्हणेन की बाकीच्या गडकिल्ल्यांच्या पेक्षा या 12 किल्ल्यांच्याकडे
शासनाने जबाबदारीने लक्ष द्यावं, कारण की ते फक्त शासनाचं काम नाही, आता ते संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला रिप्रेझेंट करणार आहे आणि देशाचं नाव त्याच्या पाठीमागं लागलेलं आहे. नक्कीच एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या ह्या किल्ल्यांना, 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळालं. त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि कौतुक सुद्धा. पण ते करण्याआधी ज्या गोष्टी उभ्या करणं गरजेचं आहे, जी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे, ती खरंच केली का, ह्याचा मला थोडासा प्रश्न आहे. आणि ती जर केली असेल आणि हे जर टिकवलं गेलं तर नक्कीच अशीच ताटमानेने आपण जगामध्ये सुद्धा आपल्या किल्ल्यांना मिरवू. या किल्ल्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची काही कारणं, म्हणजे मी तर म्हणेन की इंग्रजांच्यामुळे तर खूप जास्त हानी आपल्या किल्ल्यांना झाली. त्यांनी स्वतःहून केली सुद्धा आणि तिकडे कोणाला जाऊन न दिल्याने त्यांची डागडुजी सुद्धा करता नाही आली. त्याच्यावरती जंगल वाढणं किंवा जे काही तण वाढलं आपल्या पूर्ण किल्ल्यांवरती, त्याच्यामुळे किल्ल्यांना भुसभुशीत करण्यात आलं. मग ते त्याच्यामुळे दगडं पडली, ऊन वारा पाऊस याच्यामुळे ते दगडं पडल्यामुळे किल्ले हळूहळू पडायला लागले आपले. आणि मग त्या काळात तब्बल आपला रायगड 40 वर्ष तिथे कोणाला जाऊन नाही दिलं. काय अवस्था झाली असेल त्या रायगडाची. मग त्याच्यानंतर किल्ल्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. मग ज्यावेळी प्रॉपर आपल्याला हे मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू कसं आहे की आत्ताच्या घडीला गडकिल्ल्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी लोकांच्याकडे वेळ आहे का, तर आता ना बऱ्यापैकी लोक स्थावर झालेत. आधी इंग्रजांनी जे काय आपल्या भारतावरती लुटमार केली, भारताची जी काही दैना उडवली, त्याच्यानंतर भारतातल्या लोकांना स्थिर स्थावर होण्यासाठी थोडासा काळ द्यावा लागला. तो गेला आणि स्वतःकडे मग स्वतःची सुधारणा झाली सर्वांची. कसंही कुठलंही समाजकार्य करण्यासाठी ना पहिल्यांदा स्वतःला पण तेवढंच बळकट ठेवावं लागतं, नाहीतर मग सगळं घरदार सोडून द्यावं लागतं. मग त्यामुळे बऱ्याच लोकांना त्या काळी कसं की मोजकीच लोक होती जी गडकिल्ल्यांच्याकडे जात होती, त्याच्यावरती इतिहास लिहित होते, त्याच्यावरती रिसर्च करत होते, अभ्यास करत होते. त्यांचीच पुस्तकं आज आपण वाचतो. पण असे किती लोक होते? खूप कमी आहेत ना. आता जास्त लोक वाढलेत. त्याचं कारण हेच आहे की आता लोकांच्याकडे ते समाजकार्य किंवा समाजाप्रती आपण आता काहीतरी केलं पाहिजे, कारण की आता आपलं स्वतःचं पोट भरलं तर आपण गोष्टी करू शकतो, तो काळ आलाय. म्हणून आता आपण सगळेजण गडकिल्ल्यांना वाचवायला चाललोय. पण तोपर्यंत जी काही दशा झाली आहे पाठीमागच्या काळात, जवळपास 200 वर्ष झाले ना का, 150 वर्ष पारतंत्र्यात गेले ना, आता इथून ऑलमोस्ट आता 70-75 वर्ष झाले आपल्याला. तरी पण मी म्हणेन की 70-75 वर्षांमध्ये गडकिल्ल्यांना राखता आलं असतं. शासनाचं ते काम होतं, पण ते नक्कीच शासनाचे पण काही प्रायोरिटीज असू शकतात त्यावेळेच्या, की त्यावेळी लोकांच्याकडे त्यांचं लक्ष, लोकांच्या सोयीसुविधांच्याकडे जास्त लक्ष देणं जास्त गरजेचं होतं. पण आता वेळ आलेली आहे की आपल्याला त्या इतिहासाला जिवंत ठेवायची. म्हणून मला असं वाटतं की किमान आता सरकारने, कारण की सर्वात जास्त ताकद जी आहे ती सरकारकडे असते, पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्या संस्था कामं करतायत, गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था, त्यांना जर आपण जास्त बळ दिलं तर त्या संस्थाच आपलं बरंचसं काम करतायत. त्याही उत्स्फूर्तपणे, कोणत्याही मोबदल्या विना त्यांना फक्त आपल्याला बळ द्यायचं आहे. आम्ही तरी किमान आमच्या पॅशनसाठी किल्ल्यांवरती जातोय. माझा उद्देश एवढाच होता की किल्ल्यांचे जे व्हिडिओज मी बनवतोय त्याच्या पाठीमागे की हे व्हिडिओज बघून पुढची किमान 100 वर्षानंतरची जी मुलं आहेत ते म्हणतील की हा असे किल्ले होते. जर असेच किल्ले त्यावेळी सुद्धा त्यांना बघायला ठेवायचे असतील तर किमान आपल्याला एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे. सर्वतोपरी, म्हणजे फक्त सरकारच नाही तर आपल्या सर्व शिवभक्तांनी, म्हणजे नुसते आपण शिवजयंत्या साजऱ्या करून उपयोगाचं नाही, ते शिवजयंत्यांसोबतच एक एक किल्ला घेणं गरजेचं आहे. ज्या मोठ्या शिवजयंत्या साजऱ्या करणारी जी मंडळ आहेत, मी तर म्हणेन त्यांनी एक एक किल्ला घ्यावा, त्यावरती कामं करावी. अलीकडे स्पर्धा पण झालेल्या आहेत की आम्ही एवढ्या गड किल्ल्यावरती कामं करतोय, पण एकाही किल्ल्याचं नीट काम केलं जातच नाहीये. कसं आहे, एका किल्ल्यावरती एक संस्था आयुष्यभर काम करेल इतकं काम असतं. पण आपल्याला स्पर्धा तयार करायची, स्पर्धा करून काहीच उपयोग नाहीये. त्याच्यातून आपला फायदा होईल, आपलं नाव होईल, आपल्या सगळ्या गोष्टी होतील, पण त्या किल्ल्यांचं नुकसान होत आहे, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण की त्याच एकाच उद्देशासाठी आपण सर्वजण एकत्र आलोत ना, त्याच उद्देशासाठी आपलं दिवसाचं रान करतोय ना. मी असं नाही म्हणणार की किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था, बऱ्याच संस्था नुसत्या नावासाठी येत आहेत. नाव जर कमवायचे तर आत्ताच्या घडीला खूप वेगळे आणि खूप सोपे मार्ग आहेत.
नाव कमवायला, की ते उन्हातान्हात जायची पण गरज नाही आहे. तर त्याचमध्ये तुम्हाला सर्वांना एवढीच विनंती आहे की एकत्र या. एकत्र येण्याची आत्ता प्रचंड गरज आहे. ते जर आपण एकत्र नाही आलो तर मग सरकारवरती निर्भर आपल्याला अवलंबून राहावं लागतंय. पण मग माहिती आहे पाठीमागच्या 70-75 वर्षात तर सरकारने एवढं काही केलंच नाही. इथून पुढे करतील की नाही याचीही खात्री नाही. मग हातावर हात धरून बसण्यापेक्षा आपणच एकत्र येऊयात आणि करूयात काहीतरी किल्ल्यांसाठी.